आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण जे नियमावली आहे शिक्षक भरती संदर्भात किंवा त्यांचे नियमासंदर्भात किंवा त्यामध्ये ज्या उमेदवारांना पसंतीक्रम अजूनही जनरेट झाले नसतील तर त्यामागचे कारण काय असतील आणि इतर सर्व गोष्टींचे जे शंका आपल्या मनात होते तर त्याचं समाधान करण्यासाठी पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये काल रात्री जे आहे 11/2/2024 रोजी शिक्षक पदभरती संदर्भात महत्त्वाची नियमावली त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. त्याची सविस्तर माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आपण स्क्रीनवर बघू शकता की सर्वात आधी जे मुद्दा त्यांनी यामध्ये घेतलेला आहे की जे बी.कॉम केलेले उमेदवार आहेत मित्रांनो, तर त्यांना जे पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत तर त्यामागचं कारण काय आहे? तर इथे लक्षात घ्या की इयत्ता 6 ते 8 आणि 9 ते 10 या गटावर या गटातील जे आहे केवळ बी.कॉम अर्हताधारक जे उमेदवार आहेत तर त्यांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीचे मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाही. कारण मित्रांनो, तुम्हाला जे बी.एमध्ये फायनलमध्ये असेल किंवा बी.एची डिग्रीमध्ये असेल, तुम्हाला जे विषय असतात तर ते विषय इथे कोणताही 6 ते 8 किंवा 9 ते 10 या वर्गावर ते जुळत नाही. तर ते विषय इथे जुळत नसल्याने तुम्हाला जे तुम्ही इथे पात्र ठरत नाही आणि तुम्हाला बी.कॉमच्या बेसिसवर इयत्ता 6 ते 8 आणि 9 ते 10 यावर पसंतीक्रम येत नाही. परंतु बी.कॉम सोबत जर तुमची इतर क्वालिफिकेशन असेल तर त्यानुसार तुम्ही प्राधान्यक्रमासाठी पात्र आहात आणि तुम्हाला ते उपलब्ध देखील त्यांनी करून दिलेले आहे. तर आता तुम्ही म्हणाल की सर बी.कॉम सोबत इतर काय पाहिजे? तर तुम्हाला जे आहे बी.कॉम सोबत जर तुमचा एम.कॉम झालेला असेल तर तुम्ही जे आहे इयत्ता 11वी-12वी या गटावर मित्रांनो तुम्ही पात्र असतात आणि तिथे तुमचा विषय जुळतो. म्हणून बी.कॉम प्लस एम.कॉम असणारे जे उमेदवार असतील तर ते त्यांच्या पात्रतेनुसार केवळ 11 ते 12 या गटावर प्राधान्यक्रमासाठी ते पात्र आहेत आणि तसे त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच आता जे उमेदवारांनी बी.कॉम केलं असेल आणि त्यासोबतच त्यांनी डी.एड, टी.ए.टीचा, सी.टी.ईटीचा पेपर 1 उत्तीर्ण केला असेल तर अशा उमेदवारांना 1 ते 5 प्राधान्यक्रम उपलब्ध होणारच आहे. कारण त्याच्याकडे डी.एड आहे आणि टी.ए.टी किंवा सी.टेटचा पेपर 1 आहे. तर बी.कॉमचं इथे मात्र 6 ते 8 आणि 9 ते 10 या गटावर कोणताही विषयाचा जुळत नाही तो विषय. तर म्हणून त्यांना 6 ते 10चे जे गट आहे दोन्ही तर त्याचे पसंतीक्रम आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांनी याबाबतची जी शंका होती त्यांच्या मनातील ते त्यांनी इथे दूर केलेली आहे. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. यानंतर मुद्दा क्रमांक 2 त्यांनी जे आहे शंका समाधानमध्ये सांगितलेलं आहे की इयत्ता 6 ते 8 या गटावर जे आहे उमेदवारांना जे आहे इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र म्हणजेच मित्रांनो तुमचं जे एस-एस-टीचा इथे त्यांनी मुद्दा क्लिअर केलेला आहे की जर तुम्हाला जे 6 ते 8 या गटावर पात्र उमेदवारांना त्यांच्या डिग्रीमध्ये किंवा त्या उमेदवारांना इतिहास, भूगोल आणि सोशल सायन्स ज्याला आपण म्हणतो यापैकी कोणत्याही विषयाचे जर प्राधान्यक्रम तुम्हाला उपलब्ध करायचे असेल तर तुमच्या डिग्री स्तरावर मुख्य विषय म्हणून म्हणजेच तुमच्या पदवीला मुख्य विषय जे पाहिजे तर एकतर इतिहास किंवा किंवा नाही तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे मुख्य विषय इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र तसेच यासोबतच लोकप्रशासन हे देखील विषय त्यांनी मुख्य असणारे विषय उमेदवार पात्र आहेत. म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर 6 ते 8 या गटावर इतिहासचा शिक्षक व्हायचा असेल, भूगोलचा किंवा सामाजिक शास्त्राचा असे 3 विषय निहाय जे आहे इथे पद उपलब्ध असतात. इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र. तर यापैकी कोणतेही तुम्हाला जर पसंतीक्रम पाहिजे असेल या विषयापैकी 3 विषयापैकी तर तुमचे पदवी स्तरावर तुम्हाला जे आहे इथे इतिहास आणि त्यानंतर भूगोल तसेच अर्थशास्त्र, लोकप्रशासन वगैरे जे इथे विषय त्यांनी दिलेले आहे, हे विषय तुमच्या डिग्रीला मुख्य विषय म्हणून पाहिजे तरच तुम्ही इथे पात्र राहणार आहे. कारण हा जो मुद्दा होता हा देखील उमेदवारांना आला होता की सर आम्हाला भूगोलचा इथे प्राधान्यक्रम आलेला आहे आणि आम्हाला जे आहे इथे आमच्या पदवीला जे विषय आहेत तर ते एस-एस-टीचा आहे. तर त्यांचं देखील त्यांनी ते शंका समाधान केलेलं आहे की हे सर्व विषय असणारे तुमच्या डिग्रीला जर मुख्य विषय म्हणून असतील तर तुम्ही त्यासाठी पात्र असणार आहात. हा झाला मित्रांनो तुमचा मुद्दा क्रमांक 2. यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की 3 अपत्य असणारे जे उमेदवार होते तर त्यांना देखील इथे पसंतीक्रम जनरेट झाले नव्हते. तर त्यामागचं कारण काय? तर मित्रांनो इथे मुद्दा क्रमांक 3 मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काही उमेदवारांना जे एक शासन निर्णय आहे शासनाचा 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या जर 2 पेक्षा जास्त असेल म्हणजेच मित्रांनो यामध्ये जे दुसऱ्या अपत्याच्या वेळी जर जुळवे झाले असतील किंवा
तिळे जन्म असल्यास तर ते इथे वगळून आहेत. म्हणजेच तुम्हाला जे आहे इथे 2 पेक्षा जास्त अधिक जर तुमचे अपत्य जन्मलेले असतील तर असे उमेदवार देखील नोकरीसाठी पात्र नसतात. म्हणून या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाही. म्हणजेच मित्रांनो, ज्या उमेदवारांनी त्यामध्ये टाकलं असेल की आम्हाला 28 मार्च 2006 नंतर 3 जे अपत्य आहे ते हयात अपत्यांची संख्या जर त्यांनी इथे टाकलेली असेल तर यांना देखील पसंतीक्रम इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेले नाहीत, कारण ते नोकरीसाठी पात्र ठरत नाही. तसं शासन निर्णय देखील आहेत. तर त्यामुळे अशा उमेदवारांनी ज्यांनी 3 संख्या इथे टाकलेली असेल तर त्यांनी इथे जे आहे कोणताही ईमेल करू नका, कारण तुमच्या शंकांचं समाधान त्यांनी इथे करून दिलेलं आहे. त्याकरिता जे शासन निर्णय आहेत तर त्यानुसार तुम्ही पात्र नाहीत, म्हणून तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झालेले नाहीत, स्पष्ट त्यांनी इथे करून दिलेलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा त्यानंतर जे खाजगी शैक्षणिक संस्था असतील, म्हणजेच त्यांचे 1 ते 8चे गट असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे 1 ते 12चे असतील मित्रांनो. तर याकरिता जे आहे शासनाने जे जी.आर. काढलेले 1 जानेवारी 2019चा 7/2/2019, त्यानंतर 25/2/19 आणि 16/5/19, त्यानंतर 12 जून 2019 आणि 10/11/22 यामधील जे तरतुदी आहेत गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, वर मेन्शन केलेले सर्व जी.आर. नुसार ही पदभरती होत आहे. त्यामध्ये जे काही अट आहेत तर त्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला वयोमर्यादा काय आहेत आणि तुम्हाला डिग्रीमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्रीमध्ये तुमच्या काय तुम्हाला जे आहे पर्सेंटेज हवा आहे त्या संदर्भातला त्यांनी इथे वरील सर्व शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन सांगितलेला आहे की जर तुम्हाला मित्रांनो इथे 1 ते 5 जे तुमचा हे असणार आहे गट असणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मात्र इथे 12वी मध्ये खुल्या प्रवर्गाला किमान, म्हणजेच मित्रांनो ओपन कॅटेगरीचे जे उमेदवार असतील आणि त्यांना 1 ते 5 या पोस्टवर किंवा या पदावर त्यांना अप्लाय करायचे असेल तर त्यांच्या 12वी मध्ये किमान 45% अट इथे आहेत. आणि जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून येत असाल, म्हणजेच SC ST OBC VJNT जे काही सर्व प्रवर्ग असतील आरक्षित, तर त्यांना मात्र इथे 40% तुमच्या 12वी मध्ये मित्रांनो आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला जे इथे पसंतीक्रम त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. नाहीतर तुम्हाला जे आहे इथे पसंतीक्रम देण्यात आलेले नाही किंवा ज्यांना चुकीचे पद्धतीने झाले जरी असतील जनरेट, तरी देखील त्यांना पुढे या जे जी.आर. मधील तरतुदी आहेत त्याला सामोरे जावे लागणार आहेत. याचा अर्थ मित्रांनो इथे स्पष्ट आहे की 1 ते 5 या गटावर जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला इयत्ता 12वी मध्ये किमान 45% ओपन कॅटेगरीला आणि इतर सर्व जे कॅटेगरी असतील तर त्यांना आरक्षित कॅटेगरीना 40% किमान इथे पर्सेंटेजची अट त्यांनी लावलेली आहे. यानंतर आता इयत्ता 6 ते 8 वर जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या डिग्रीमध्ये मित्रांनो ओपन कॅटेगरीची जी डिग्री असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 45% इथे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये इथे प्रत्येक विषयामध्ये की सर मी गणितसाठी पात्र असणार आहे तर मला 45% पाहिजे का, तर असं नाही मित्रांनो. तुमच्या पदवीमध्ये सर्व मिळून फायनलची जी डिग्री असते त्या पदवीमध्ये, तर त्यामध्ये ओपन कॅटेगरीला 45% असाल तर तुम्ही इथे पात्र आहात. आणि जर तुम्ही कोणत्याही कास्टमधून येत असाल तर त्या सर्व कास्ट कॅटेगरीना इथे 40% तुमच्या डिग्रीमध्ये असेल तरी तुम्ही 6 ते 8 वर इथे पात्र असतात मित्रांनो. जर तुम्ही मॅथ्स सायन्सला एलिजिबल आहात आणि मॅथ्स सायन्समध्ये तुम्हाला जर थोडेसे 45 पेक्षा गुण कमी असले किंवा टक्केवारी कमी असले तरी तुम्ही इथे चालणार, कारण तुमचा जो अंतिम म्हणजेच डिग्रीचा पदवीमध्ये जो टक्केवारी असणार आहे ते महत्त्वाची. इथे सब्जेक्ट वाईज त्यांनी इथे कोणतीही कॅटेगरी टाकलेली नाही याची आपली पर्सेंटेजची. तर काही यूट्यूबर्स किंवा चॅनलच्या माध्यमातून सांगत होते की तुम्हाला प्रत्येक त्या विषयामध्ये इतके टक्के 45 पाहिजे, 40 पाहिजे आरक्षित उमेदवारांना. तर असं नाही मित्रांनो, एकूण तुमचे पदवीचा पर्सेंटेज इथे ते बघणार आहेत. विषयनिहाय त्यांनी इथे काहीच यामध्ये तरतूद केलेली नाही. आता 9 ते 10 या गटावर मित्रांनो तुम्हाला जे आहे तुमच्या पदवीमध्ये खुला व आरक्षित जे प्रवर्ग असणार आहेत तुम्ही दोघांना, म्हणजेच इथे कॅटेगरीला पण आणि ओपन कॅटेगरीला पण आणि आरक्षित कॅटेगरीला पण तुम्हाला जे इथे किमान 50% पाहिजेच तुमच्या पदवीमध्ये. 9 ते 10 वर जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल आणि तुम्हाला जे आहे पदवीमध्ये जर 50% पेक्षा कमी पर्सेंटेज असेल तुमचा आणि 9 ते 10 वर जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्ही इथे पात्र ठरत नाही, कारण 50%ची इथे अट तुम्हाला देण्यात आलेली आहे.
आता 11वी-12वी या गटावर जे आहे तुमची जे पदव्युत्तर पदवी असते, पोस्ट ग्रॅज्युएशन असते मित्रांनो, तर त्यामध्ये ओपन कॅटेगरी असेल किंवा तुमची कास्ट कॅटेगरी असेल, तुम्ही दोघांना जे आहे इथे 50% तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये अट इथे घालण्यात आलेली आहे. हे झाले मित्रांनो तुमच्या पर्सेंटेजची अट, की तुम्हाला किती टक्के इथे पर्सेंटेज पाहिजे सर्व गटानुसार 1 ते 5 वर, त्यानंतर 6 ते 8, 9 ते 10 आणि 11-12वी वर हे सर्व टक्केवारी त्यांनी इथे ठरवून दिलेली आहे. आता प्रश्न उपस्थित होत आहे मित्रांनो बरेच उमेदवारांचं, की सर आमची वयोमर्यादाचा नेमका कुठून ते कन्सिडर करणार आहेत. तर त्यांनी ते सांगितलेलं आहे, की 10/11/2022 मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच जे मित्रांनो मागच्या वर्षी 10/11/2022 रोजी एक जी.आर. शासनाने शुद्धीपत्रक म्हणून काढला होता. तर त्यामध्ये त्यांनी तरतूद दिली होती, की जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे ज्या दिवशीपासून जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली असेल त्या दिवशीचा इथे ते कन्सिडर करणार आहे तुमचे एज. तर आता उमेदवारांना जे 16/10/2023 पासून जे सर्व संस्थांना इथे त्यांनी जाहिरात तयार करण्याची सूचना किंवा त्याची सुविधा दिली होती पवित्र पोर्टलवर. तर त्याच अनुषंगाने उमेदवारांचे वय आता 23/10/2023 रोजीचे विचारात घेण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो या तारखेला जाहिरात प्रसिद्ध पवित्र पोर्टलवर त्याची सुविधा देण्यात आली होती, म्हणजे जाहिरात तयार करण्याच्या अनुषंगाने. तर त्याची डेट त्यांनी ते 23/10/2023 कन्सिडर केलेली आहे. जर तुम्हाला एज काढायची असेल, वयोमर्यादा बघायची असेल, तर या तारखेची तुम्ही 23/10/2023 पर्यंतची तुम्ही काढू शकता. आता यानंतर मित्रांनो खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी म्हणजेच आपण वरती सर्व बघितलेले जे पर्सेंटेजची टक्केवारी असेल किंवा वयाची असेल ते जिल्हा परिषदांसाठी होती. आता खाजगी जे संस्था आहेत तर त्यांच्या रिक्त पदांसाठी इयत्ता 9 ते 10 साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व 11वी-12वी करिता जे आहे पदव्युत्तर पदवी स्तरावर म्हणजेच तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशनला पीजीला तुम्हाला जे किमान द्वितीय श्रेणी असणे आवश्यक आहे. हा तर जी.आर. मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलेच आहे मित्रांनो 7/2/2019च्या, की तुमची जी 11वी-12वी करिता पदवी स्तरावर जे आहे तुम्हाला पीजीमध्ये द्वितीय श्रेणीमध्ये ते पीजी हवी असेल. तसेच कमाल वयोमर्यादा याला देखील लागू करण्यात आलेली नाहीत. खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी तुम्हाला जे इथे कमाल वयोमर्यादा त्यांनी 11वी-12वी आणि 9 ते 10 जे साठी आहे तर त्या इथे लागू केलेली नाही. मात्र तुम्हाला जे 9 ते 10 तुमचे डिग्री स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व 11वी-12वी करिता किमान द्वितीय श्रेणी म्हणजेच मित्रांनो सेकंड क्लासमध्ये तुम्हाला जे ते पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही इथे पात्र नसणार आहात. आता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ते सांगितलेला आहे, की उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये जे नमूद केलेली त्यांनी माहिती होती, तर त्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहे. म्हणजेच मित्रांनो अगोदर जे आहे तुम्हाला तिथे स्क्रीनवर एक विना मुलाखतचा म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूचा टॅब दिसत आहे. त्यानंतर खाली तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचा टॅब दिसत आहे. तर त्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम देखील तुम्ही जे माहिती नोंद केलेली आहे तुमच्या सेल्फ सर्टिफाईड फॉर्ममध्ये त्यानुसार प्राधान्यक्रम जनरेट त्यांनी तुम्हाला करून दिलेले आहेत. आता उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहेत. म्हणजेच तुम्हाला जवळचा अगोदर नोकरी करायची असेल तर तुम्ही जे आहे तुमच्या जिल्हा किंवा बाजूचा जिल्हा किंवा त्यामधील स्थानिक स्वराज्य संस्था जे काही असेल ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवड करणार आहात किंवा तुम्हाला एखाद्या सिटीमध्ये जर जॉब करायची असेल तर तुम्ही त्याला अगोदर प्राधान्य देणार आहात. म्हणजे हे तुमचा सोयीचा हा प्रकार आहे पसंतीक्रम देण्याचा. तर तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्य करणे लॉक करणे बंधनकारक नाही. म्हणजेच मित्रांनो आता तुम्ही इथे लक्षात घ्या, की मी जर मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला मी देखील पात्र आहेत आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूला देखील मी इथे पात्र आहे. तर आता मला जर इथे मुलाखतीशिवाय म्हणजेच मला विदाऊटचे फक्त इथे पसंतीक्रम लॉक करायचे असेल तर ते मी करू शकतो. माझ्यावर मुलाखतीसह देणे बंधनकारक नाही मित्रांनो. म्हणजेच मला हवा असेल तरच मी माझ्या सोयीनुसार देऊ शकतो. असं काहीच नाही की तुम्हाला जे आहे इथे मुलाखतीशिवाय सोबतच मुलाखतीसह देखील द्यावे लागणार आहेत तरच तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये राहणार, असा मेसेज काहींनी फिरवला होता. तर त्याला जे अनुसरून इथे महत्त्वाचे जे सूचना आहेत ते शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने इथे शंका त्यांच्या समाधान केलेलं आहे. त्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला मुलाखतीला जायचं असेल तर तुम्ही मुलाखतीसह करू शकता आणि तुम्हाला मुलाखतीशिवाय इथे भाग घ्यायचा असेल प्रक्रियेमध्ये तर ते देखील घेऊ शकता किंवा दोन्ही तुम्ही घेऊ शकता. असं तुमचा सोयीनुसार ते असणार आहे. तुम्हाला जे असं नाही की तुम्हाला दोन्ही प्राधान्यक्रम सर्व प्राधान्यक्रम इथे बंधनकारक असं काहीच नाही. यामध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते करू शकता. आता
तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकता. हा झाला तर त्यांचा विषय. त्यानंतर महत्त्वाचा विषय त्यांनी इथे अजून एक पुढे क्लिअर केलेला आहे. उमेदवारास सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोयीचे पदे जर नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने येणारी जे जाहिराती असतील त्याकरिता तो पात्र असणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, आता तुम्ही याचा अर्थ असा घ्या की एखादा उमेदवार असेल नागपूरचा आणि त्यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा जवळच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याकरिता जे आहे सोयीचे पद जर उपलब्ध नसेल, म्हणजेच ते पात्र आहे परंतु त्यांच्या कास्टचे जागा तिथे रोस्टरमध्ये उपलब्ध नसल्याने त्यांना त्यांची सोयीचे जागा तिथे त्यांच्या जिल्ह्यामध्ये दिसले नाहीत, तर अशा उमेदवारांना जर ठरवली की मला जे पुढच्या जे जे जाहिराती दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे तर त्याकरिता मी अप्लाय करणार आहे, तर त्यांनी आता सध्या कोणतेही प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी देखील त्याला पुढे ते कन्सिडर करणार आहेत. म्हणजे आता असं नाही मित्रांनो की मी आत्ता पसंतीक्रम दिले नाही तर मी पुढच्या टप्प्यामधून जे आहे इथे बाहेर होणार आहे. तर तुम्ही आत्ता जर लॉक केले नाही तर तुम्ही या चालू राऊंडमधून बाहेर होणार आहेत. मात्र नव्याने येणारी जे जाहिराती असतील तर त्याकरिता तुम्ही इथे पात्र असणार आहात, असा स्पष्ट त्यांनी इथे मित्रांनो मुद्दा सांगितलेला आहे. आता बरेच उमेदवारांना हा देखील प्रश्न पडला होता की सर, जर मी इथे एक्झाम्पल आपण इथे घेऊया की एका उमेदवाराने जर 121 गुणांवर जर इथे अकोला जिल्हा परिषद सिलेक्ट केला असेल आणि दुसऱ्या उमेदवारांनी जर त्याला जे आहेत इथे त्याला 122 मार्क असेल आणि त्यांनी जे आहे अकोल्याला 2 नंबरवर इथे प्रेफरन्स दिला असेल, तर मित्रांनो संबंधित उमेदवारांची जर कास्ट वगैरे सगळी सेम असेल किंवा ते स्पर्धेमध्ये असणार एक दुसऱ्यांचे, तर याने 1 नंबरवर केला म्हणून याला अकोला जिल्हा मिळणार असं नाही मित्रांनो, आणि याने 2 नंबरवर केला याला अकोला जिल्हा नाही मिळणार किंवा याच्यानंतर मिळणार असं काही नसते. इथे जे तुमची निवड होते ते मात्र तुमच्या गुणानुसार होते. तर मित्रांनो, इथे जर या 2 नंबरच्या उमेदवारांना त्याला दिलेला पहिल्या नंबरचा जिल्हा जर मिळाला नाही तर इथे 2 नंबरची उमेदवाराची 121 वाल्यांचे अगोदर इथे निवड होणार आहेत, कारण ते गुणवत्तेनुसार इथे निवड होत असते. इथे तुम्हाला जे आहे कोणत्याही प्रकारचे तुमचे प्राधान्यक्रमानुसार शिफारस होत नाही, तर इथे गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. इथे तुम्ही लक्षात घ्या, उमेदवारांनी ज्या क्रमाने पसंतीक्रम त्यांचे नोंद केले आहेत त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. असं नाही की तुम्ही पसंतीक्रम दिला म्हणून तुमची निवड अगोदर होणार आहे. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरच्या प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही. म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही 1 नंबरवर इथे बुलढाणा जिल्हा परिषद दिलेला असेल आणि 2 नंबरवर तुम्ही इथे नागपूर जिल्हा परिषद दिलेला असेल आणि जर तुमची निवड बुलढाणामध्ये झाली असेल 1 नंबरवर, तर तुमच्या 2 नंबरच्या नागपूर जिल्ह्याचा इथे विचार केला जात नाही. म्हणजेच तुमचे जे पुढील पसंतीक्रम त्यानंतरचे विचारात घेतले जात नाहीत. आता यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जर एका उमेदवाराची मुलाखतीशिवाय, म्हणजेच मित्रांनो अगोदर विदाऊटचा राऊंड लागणार आहे, तर विदाऊटमध्ये तुमचा जर इथे निवड झाली, समजा ज्या गटामध्ये एखाद्या गटामध्ये तुमची विदाऊटमध्ये निवड झाली असेल, तर तो गट वगळून, म्हणजे इथे तुम्ही जर 6 ते 8 वर एका गटावर तुमचं सिलेक्शन झालं विदाऊटमध्ये, तर तो गट जे आहे वगळून, म्हणजे हा गट सोडून तुम्हाला इथे त्यापेक्षा वरच्या गटासाठी, म्हणजेच मित्रांनो इथे आपण एक्झाम्पल घेऊ की 9 ते 10, 11वी 12वी करिता जर उमेदवार पात्र असेल तर वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना जे विचारात घेतले जाणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, विदाऊट म्हणजे अगोदर जे राऊंड लागणार आहेत तर त्यामध्ये तुम्ही 6 ते 8 या गटावर जर लागले जरी असाल आणि त्यानंतर जे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे तर त्यामध्ये तुम्ही जर 9 ते 10 किंवा 11वी 12वी या गटावर पात्र असाल तर तुम्हाला मात्र तिथे विचारात घेतले जाणार आहे आणि तुमची गुणवत्तेनुसार तिथे देखील तुम्हाला तुमचा विचार करून तुम्हाला ते, जर तुम्ही त्या गुणवत्तेमध्ये बसणार आहात तर तुम्हाला नक्कीच तुमचा विचार होणार आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूसाठी देखील एकदा सिलेक्शन 6 ते 8 वर झाल्यानंतर वरच्या गटासाठी जाऊ शकता. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक असणार आहे, तरच त्यांना जे त्या उमेदवाराचे सोयीचे होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, याकरिता जर तुम्ही विदाऊट करिता 6 ते 8 लॉक केलं असेल तर खाजगीमध्ये तुम्हाला 9 ते 10, 11वी 12वी करिता तुम्ही पात्र असाल तर ते लॉक करणे तुम्हाला जे आहे इथे बंधनकारक असणार आहे, तरच तुम्हाला जे हे पुढे ते प्रक्रियेमध्ये घेणार आहेत. तर अशा प्रकारचा हा मुद्दा देखील त्यांनी दूर केलेला आहे की अगोदर तुमची जर विदाऊट इंटरव्ह्यूला 6 ते 8 वर किंवा कोणत्याही गटावर 1 ते 5 वर, 6 ते 8 वर, 9 ते 10 वर जरी तुमची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा मुलाखतीशिवाय प्रकारातील जे गट आहे त्यामध्ये झाली असेल तर वरचा गट तुम्हाला 11वी 12वी इथे राहते, तिथे देखील तुम्ही खाजगी संस्थांमध्ये जाऊ शकता.
तर आता मित्रांनो शेवटचा मुद्दा आपण इथे बघूया आणि हा व्हिडिओ इथे संपूया, कारण मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती देताना हा व्हिडिओ खूप जास्त झालेला आहे. तर उमेदवारांना जनरेट झालेले पसंती क्रम त्यांचे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जी माहिती आहे त्यानुसार त्यांनी दिलेले आहेत. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी जे सर्वप्रथम आपण केलेली माहिती तपासावी. सर्व प्रकारचे जे जी-आर नियम वगैरे ते तपासायचे आहेत. नंतरच त्यांनी जे आहे इथे सर्व त्यांचे जुळत असेल माहिती वगैरे जी-आरमध्ये सगळे ते बसत असेल आणि तरी त्यांचे पसंतीक्रम अजूनपर्यंत त्यांना उपलब्ध झालेले नसतील, तर त्यांनी एज्युपवित्रची जी हे आहे पवित्र पोर्टलची ईमेल आयडी त्याच्यावर मित्रांनो तुम्हाला जे आहे ईमेल करायचं आहे. तिथे तुम्हाला जे आहे ते देणार आहेत. ते म्हणजे तुम्हाला जे तुमचे जे काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर ते देण्याचा प्रयत्न करणार आहेत. अशा प्रकारचे मित्रांनो हे सर्व मुद्द्यांची माहिती मी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. सर आपण पसंतीक्रम लॉक केले असेल आणि आता आपल्याला जर माहीत पडलं असेल की असे नियमानुसार आपण एखादा पसंतीक्रम चुकीचा दिलाय, तर मित्रांनो तुम्हाला जे हे काळजी करण्याचा इथे प्रश्न नाही, कारण तिथे अनलॉकचा एक ऑप्शन दिसत आहे. त्या अनलॉकमध्ये जायचं आहे. अनलॉक केल्यानंतर OTP टाकून तुमचं प्राधान्यक्रम अनलॉक होतील आणि त्यानंतर तुम्हाला जे काही त्यामध्ये डिलीट करायचे असतील किंवा 1-2 नंबर त्यांची नंबरिंग चेंज करायची असेल तर ते करू शकता. डिलीट करायचे असेल डिलीट करू शकता. जे काही करायचं असेल ते करू शकता. मात्र हे सर्व केल्यानंतर तुम्हाला शेवटी लॉक करणे बंधनकारक आहे, तरच तुम्ही प्रक्रियेमध्ये राहणार. लॉक करणे मित्रांनो इथे विसरू नका. ही तुम्हाला विनंती आहे. नंतर तुमचा कोणत्याही टप्प्यावर ते विचार करणार नाहीत, कारण तुम्ही लॉक न करता तसेच जर सोडून दिलं असेल तर तुम्ही स्पर्धेतून इथून बाहेर होणार आहात. तर ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. जर आपल्याला माहिती आवडली असेल तर नक्कीच आपण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता.